केलेला आहे. वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोक असतात आणि स्थानिक लोकांची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की 48 तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का? तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅव्हिएट फाईल करायला सांगितलं आणि ॲप्लिकेशन फाईल करायला सांगितलं आहे की आमचं गव्हर्नमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही एकतर्फी स्टे देण्यात येऊ नये. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.